$1.2 मिलियन ॲन्युअल सॅलरी म्हणजेच 10 कोटी वर्षाला मिळत आहेत फक्त या लाईट हाऊसच्या रक्षणासाठी. तुमच्यात काम करायची हिंमत आहे का? तुमच्यावर लक्ष ठेवणारा कोणी बॉस नसेल. तुम्ही इथे काम करत असताना तुम्हाला वाटेल तेव्हा आरामात झोपू शकता, आरामात उठू शकता, इथल्या व्ह्यूचा आनंद घ्या, मासेमारी करा. तुमचे काम फक्त एवढेच बघायचे आहे की ह्या लाईट हाऊसवरील लाईट नीट काम करत आहे की नाही. हे एकच काम आहे. फक्त एक लाईट व्यवस्थित काम करत आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला 10 कोटी मिळतील. पण दुर्दैवाने चांगली बातमी इथेच संपते आणि वाईट बातमी अशी आहे की जगातील सर्वात धोकादायक काम आहे ला जुमेंट लाईट हाऊसचे रक्षण करणे. हे काम एवढे धोकादायक का आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आणि हो, तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा, कारण मी तुमच्यासाठी असेच माहितीपूर्वक व्हिडिओ घेऊन येत असतो. हे काम एवढे धोकादायक आहे कारण ला जुमेंट लाईट हाऊस हे समुद्राच्या मध्यभागी आहे. याआधी तुम्ही तुमचा CV या नोकरीसाठी पाठवाल हे पण ऐका. इथे तुमच्याशी कोणीही बोलणारं नाही. सगळीकडे फक्त एकटेपणा असेल आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे या भागात अतिशय भयानक वादळे येतात आणि वादळांच्या लाटा 10 मीटर उंच टॉवरवर आदळतात. या कामात मृत्यूचा धोका असू शकतो. या फोटोजमध्ये तुम्हाला दिसेल की लाईट हाऊसचे गार्ड वादळाने कसे घेरले आहेत आणि हे किती भयानक आहे. जर या वादळी लाटांनी लाईट हाऊस पूर्णपणे झाकले असते तर त्यांचा जीव धोक्यात आला असता. हे सगळं जाणून घेतल्यानंतरही तुमच्यात या नोकरीसाठी अर्ज करण्याची आहे हिंमत? आता हे सगळं ऐकून सुद्धा तुम्हाला इथे काम करायचंच असेल तर थोडं या लाईट हाऊसबद्दल पण जाणून घेऊ. बरं, हे विचित्र काम पाहिल्यानंतर तुमच्या मनात प्रश्न येत असेल की हे लाईट हाऊस इथे बांधलंच का असेल आणि लाईट हाऊसचा लाईट नेहमी सुरू ठेवणे एवढे का महत्त्वाचे आहे? तर तुम्हाला सांगते, जुन्या काळी जहाजांना ट्रॅक करण्यासाठी GPS यंत्रणा नव्हती. अशा छोट्या मोठ्या आयलंडवर उंच लाईट हाऊस बांधले जायचे. त्या लाईट हाऊसमधला दिवा दिवस रात्र सुरू असायचा, ज्यामुळे समुद्रातून जाणारी जहाजे दुरूनच बघू शकत होती की इथे समोर आयलंड आहे, ज्यामुळे जहाज त्यावर आदळण्याचा किंवा कोणताही अपघात होण्याचा धोका बराच कमी होत असे. पण आयलंडवर लाईट हाऊस सक्रियपणे चालवण्यासाठी एका कर्मचाऱ्याला तिथे 24 तास उपस्थित राहावे लागत असे. ला जुमेंट हे ब्रिटनी नॉर्थ वेस्टर्न फ्रान्समधील लाईट हाऊस आहे. उशांत बेटाच्या किनाऱ्यापासून सुमारे 300 मीटर अंतरावर एका खडकावर आहे. त्याला ला जुमेंट असे देखील म्हणतात. त्यावर हे लाईट हाऊस बांधले आहे. ब्रिटनीच्या किनारपट्टीचा हा भाग उत्तर फ्रान्सचा पश्चिमी किनारा नाविकांमध्ये नेहमीच खडबडीत आणि धोकादायक क्षेत्र म्हणून ओळखला जात होता. जमिनीचा सर्वात पश्चिमेकडील बिंदू असल्याने हे मोठ्या प्रमाणात तस्करी करणारे सीलेन होते आणि तिथे वर्षभर तीव्र हवामान देखील अनुभवायला मिळते. परिणामी या क्षेत्रामध्ये शतकानुशतके अनेक जहाजांचा नाश झाला आहे. 1888 आणि 1904 दरम्यान इथे सुमारे 31 जहाजे उद्ध्वस्त झाली होती. ला जुमेंटवर लाईट हाऊस बांधण्याची योजना 1896 मध्ये ग्लासगो बिल्ड स्टीमशिप SS ड्रमॉन्ड कॅस्टलच्या नाशानंतर काही काळात सुरू झाली. या जहाजाच्या नाशामुळे सुमारे 250 लोकांचा मृत्यू झाला होता. इमारतीच्या कामांना एका श्रीमंत फ्रेंच व्यक्तीने खाजगीरित्या फायनान्स केला होता, जे दुसऱ्या एका जहाजाच्या दुर्घटनेत जवळजवळ मरण पावणार होते. त्यानंतर सुमारे 1904 मध्ये या लाईट हाऊसच्या बांधकामाचे काम सुरू केले. पण समुद्रातील अनेक आव्हानात्मक परिस्थितींमुळे हे लाईट हाऊस 1911 सालापर्यंत पूर्ण होऊ शकले. 1989 मध्ये जीन गुइचर्ड यांनी काढलेल्या फोटोग्राफ्समुळे हे लाईट हाऊस प्रसिद्ध झाले. गेल्या शतकात ला जुमेंट लाईट हाऊसमुळे
या भागातील सागरी सुरक्षा प्रभावीपणे वाढवली आहे, ज्याला ब्रिटनी लोकांमध्ये मेरडी इरॉईस किंवा इरॉईस सी म्हणून ओळखले जाते. तरीही ब्रिटनीमधील समुद्राच्या पश्चिम किनाऱ्यावरील पाणी अजूनही वारंवार हिंसक वादळे, प्रचंड लाटा आणि जोरदार प्रवाहांसह युरोपमधील सर्वात धोकादायक समुद्रांपैकी एक आहे. अशीच एक घटना 21 डिसेंबर 1989 रोजी घडली. आयर्लंडकडून येणाऱ्या कमी दाबाच्या वादळ वाऱ्यामुळे 20 ते 30 मीटर उंचीच्या प्रचंड लाटा लाईट हाऊसवर आदळल्या. लाटांनी लाईट हाऊसच्या खालच्या खिडक्या फोडल्या, पुढचा दरवाजा तोडला, टॉवरमध्ये पाणी भरले आणि फर्निचरही वाहून गेले. त्याचवेळी फोटोग्राफर जेन गुइचर्ड वादळाचे एरियल फोटोग्राफ्स घेण्यासाठी हेलिकॉप्टरमधून आले होते. अत्यंत धोकादायक उड्डाणाची परिस्थिती असूनही गुइचर्ड यांना इरॉईस समुद्रावरून उड्डाण करायचे होते. हेलिकॉप्टर ला जुमेंटला पोहोचले आणि गुइचर्ड लाईट हाऊसवर धडकणाऱ्या लाटांचे शॉट्स घेण्यासाठी त्याभोवती फिरले. त्याचवेळी टॉवरच्या आत असलेले मॅलगॉन यांनी हेलिकॉप्टरचा आवाज ऐकला आणि काय होत आहे हे पाहण्यासाठी खाली गेले. त्याच क्षणी लाईट हाऊसच्या मागील बाजूस एक महाकाय लाट उसळली आणि लाट टॉवरवर धडकली. तेव्हा गुइचर्ड यांनी त्यांचा जगप्रसिद्ध शॉट घेतला. मॅलगॉन यांना कळाले होते की ही एक महाकाय लाट सगळे संपून टाकणार आहे, म्हणून ते आपला जीव वाचवण्यासाठी लगेचच परत आत गेले. एका मुलाखतीत ते म्हणाले, जर मी दरवाजापासून थोडे जरी दूर गेलो असतो तर मी पुन्हा टॉवरमध्ये येऊ शकलो नसतो आणि आज मी जिवंत नसतो. तुम्ही समुद्राशी खेळू शकत नाही. जीन गुइचर्ड यांचे 1989चे हे फोटो शॉट्स हिट ठरले आणि 1991च्या वर्ल्ड प्रेस फोटो पुरस्कारात त्यांना दुसरे स्थान मिळाले. लाजुमेंट जगभरातील वृत्तपत्रे आणि मासिकांवर दिसू लागले आणि गुइचर्ड यांना लाईट हाऊसबद्दलचे त्यावेळचे सर्वाधिक विकले गेलेले पुस्तक आणि पोस्टर प्रिंट्सचा संग्रह प्रदर्शित केला होता. लाजुमेंटच्या पोस्टर प्रिंटच्या 10 लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या होत्या, ज्यामुळे ब्रिटनीचे लाईट हाऊस जगातील सर्वात प्रसिद्ध लाईट हाऊस प्रिंट बनले होते. आणि 1991 पासून ते आजपर्यंत कोणीही या लाईट हाऊसवर काम करण्यासाठी गेले नाही. तर मित्रांनो, ही सगळी गोष्ट ऐकून देखील अजूनही तुम्हाला या 10 कोटी सॅलरी असलेल्या लाईट हाऊसवर काम करायला जायचे आहे का, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. फक्त तुम्हाला एवढंच करायचं आहे की या लाईट हाऊसमधला लाईट सारखा सुरू राहायला हवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.